ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला नाशिक जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे। या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील 1386 हून अधिक ग्रामपंचायती या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत। या कार्यशाळेत प्रायोगिक तत्वावर बागलाण आणि नाशिक तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अभियानाचा सूक्ष्म कृती आराखडा सादर करण्यात आला। प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी अभियानाची रूपरेषा आणि अंमलबजावणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी विविध विभागांवरील समन्वयावर विशेष चर्चा करण्यात आली। जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र, 592 आरोग्य उपकेंद्र तसेच आयुर्वेदिक, युनानी ग्रामीण रुग्णालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हे अभियान गाव पातळीवर राबवलं जाईल। प्रतिबंधात्मक उपाययोजना, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, पोषण आणि जनजागृती, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचं नियंत्रण, जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण या 5 सूत्रींवर अभियानाचा भर असणार आहे। 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचं मूल्यमापन एप्रिल 2027 नंतर केलं जाईल। तालुका स्तरावर स्वच्छता, लसीकरण, मातृशिशु आरोग्य, कुपोषण निर्मूलन आणि रोग नियंत्रण या निकषांवर गावांचं मूल्यमापन होईल। 70% अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे। माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहेते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं। जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक सुरेश जाधव यांनी सूत्रसंचालन केलं, तर नियोजनाची जबाबदारी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रदीप निकम यांनी पार पाडली।